students, in this video we will learn about the biogeochemical cycle. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एनर्जी पिरॅमिड काय आहे, फूड चेन काय आहे, फूड वेब काय आहे हे बघितलं. आज आपल्याला बायोजिओकेमिकल सायकल काय आहे आणि ते बघायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेस द बेल आयकॉन. चला मग स्टार्ट करूया. बायोजिओकेमिकल सायकल नेमकं काय आहे. आता बायो म्हणजे जैव, जिओ म्हणजे भू आणि केमिकल सायकल म्हणजे जैव भू रासायनिक चक्र असं त्याला म्हणतात. आता त्यामध्ये काय दिलं आहे, दो द एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम इज वन वे. आपण बघितलं की एनर्जीचा जो फ्लो असतो इकोसिस्टीममध्ये तो वन वे असतो. म्हणजे सूर्याकडनं येणारी जी एनर्जी आहे ती आपल्याला मिळते पण ती परत सूर्याकडे जात नाही. म्हणजेच हा फ्लो जो असतो तो कसा आहे, वन वे आहे. आता इकोसिस्टीममध्ये असणारा जो फ्लो आहे तो कसा आहे, तर तुम्हाला माहिती आहे की गवत खाणारे कोण असतात, ग्रासहोपर असतात. ग्रासहोपरला खाणारे कोण आहेत, तर फ्रॉग आहेत. फ्रॉगला खाणारे स्नेक आहे. अशा पद्धतीने ही जी इकोसिस्टीममध्ये असणारा एनर्जीचा फ्लो आहे हा कसा आहे, वन वे आहे. द फ्लो ऑफ न्यूट्रियंट इज सायक्लिकल. पण आपण जर बघितलं तर न्यूट्रियंटचा जो फ्लो आहे तो सायक्लिकल आहे. कसा, तर तो आपल्याला दिलेला आहे बायोजिओकेमिकल सायकलमध्ये की ऑल ऑर्गॅनिझमला कशाची आवश्यकता आहे, न्यूट्रियंट्सची गरज आहे. कशासाठी, तर ग्रोथसाठी. स्टडी द व्हेरियस कंपोनंट्स इन द फिगर गिवन अलॉंग साइड अँड एक्सप्लेन द बायोजिओकेमिकल सायकल. बघा मग आपल्याला दिलं आहे, द सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रियंट्स विदिन अन इकोसिस्टीम इज कॉल्ड द बायोजिओकेमिकल सायकल. म्हणजे हा जो न्यूट्रियंटचा फ्लो आहे हा सायक्लिकल असतो. म्हणजेच हायड्रोस्पिअरकडून ॲटमॉस्फिअरकडे, ॲटमॉस्फिअरकडून पुन्हा आपल्याला काय दिसतो आहे, लिथोस्फिअरकडे. अशा पद्धतीने हे जे फ्लो आहे न्यूट्रियंटचा हा सायक्लिकल आहे. म्हणून याला आपण बायोजिओकेमिकल सायकल असं म्हणतो. मग आपल्याला डायग्रॅममध्ये दाखवलं आहे बायोजिओकेमिकल सायकलच्या की हायड्रोस्पिअर ॲटमॉस्फिअर इंटरॅक्शन आहे. नंतर ॲटमॉस्फिअर आणि एन्व्हायरमेंटचं इंटरॅक्शन आहे आणि इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्पिअर, ॲटमॉस्फिअर, ॲस्टोमस्फिअर, lithosphere and with the biosphere and conversion of lithosphere into rock soil. आणि अशा पद्धतीने जलावरण, वातावरण आणि पर्यावरण यांची आंतरक्रिया आहे आणि न्यूट्रियंटचा सप्लाय हा सायक्लिकल फ्लोने आपल्याला दिसतो आहे. म्हणून याला आपण बायोजिओकेमिकल सायकल असं म्हणतो. आता न्यूट्रियंट्स फ्लो कशा पद्धतीने होतात ते आपल्याला या डायग्राममध्ये दाखवलेले आहेत. आता पुढे बघूया आपण. न्यूट्रियंट्स नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम आर कंटिन्युअसली ट्रान्सफर फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर्स अँड बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर्स विदिन अन इकोसिस्टीम. आपल्याला माहिती आहे की न्यूट्रियंट्सची आपल्याला ग्रोथसाठी ऑर्गॅनिझमच्या आवश्यकता आहे. म्हणून हे सतत ट्रान्सफर होत असतात. कुठून कुठे, अबायोटिक कडून बायोटिक फॅक्टर्समध्ये आणि बायोटिक कडून अबायोटिक फॅक्टर्समध्ये हे इकोसिस्टीममध्ये आपल्याला ट्रान्सफर होताना दिसतात. दिस सायकल ऑपरेट कंटिन्युअसली थ्रू द मीडियम ऑफ द बायोस्फिअर फॉर्म बाय द लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. हे जो कंटिन्युअस सायकल आहे ही कशी प्रोसेस आहे बायोस्फिअरमध्ये घडणारी, तर लिथोस्फिअर कडून ॲटमॉस्फिअर, ॲटमॉस्फिअर कडून हायड्रोस्फिअरमध्ये हा कंटिन्युअस सायक्लिक फ्लो आपल्याला आढळून येतो. द रिसायकलिंग ऑफ बायोलॉजिकल, जिओलॉजिकल अँड केमिकल सोर्सेस ऑफ न्यूट्रियंट्स इन दिस प्रोसेस इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस. आता ही प्रोसेस कशी आहे रिसायकलिंग होण्याची, तर बायोलॉजिकल, जिओलॉजिकल अँड केमिकल सोर्स ऑफ न्यूट्रियंट्स या प्रोसेसमध्ये घडून येत असतात. आणि म्हणून ही कशी प्रोसेस आहे, तर कंटिन्युअस प्रोसेस आहे. पण कशी आहे, कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. अँड डिपेंड्स अपॉन द लेवल ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन द इकोसिस्टीम. आणि इकोसिस्टीममध्ये कशा पद्धतीने एनर्जी प्रत्येक लेवलला काय होते, ट्रान्सफर होते आहे हे त्याच्यावर डिपेंड असतं. आता आपल्याला खाली बायोजिओकेमिकल सायकलचे दोन टाइप्स दिले. एक गॅसियस सायकल आहे आणि दुसरी आहे सेडिमेंटरी सायकल. आता गॅसियस सायकलमध्ये काय सांगितलंय की याचा जो मेन अबायोटिक गॅसियस न्यूट्रियंट्स आहेत, मटेरियल आहेत, हे आपल्याला अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये आढळून येतात. आणि याच्यामध्ये काय येतं नेमकं, तर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर याचा समावेश या गॅसियस सायकलमध्ये आपल्याला आढळून येतो. आणि सेडिमेंटरी सायकल काय आहे, तर याच्यामध्ये मेन घटक जे आहेत अबायोटिक न्यूट्रियंट्स मटेरियल हे कुठे फाउंड होतात, तर सॉईल, सेडिमेंट अँड सेडिमेंटरी रॉक्स एक्सेट्रा ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थमध्ये सॉईल, सेडिमेंट आणि सेडिमेंटरी रॉक्समध्ये आपल्याला आढळून येणारे जे अबायोटिक घटक आहेत, मटेरियल आहेत न्यूट्रियंट्स, ते या सेडिमेंटरी सायकलमध्ये आपल्याला आढळून
येतात. हे मुख्य घटक आपल्याला आढळतात. नंतर यामध्ये काय इन्क्लूड आहे तर सॉइल कंपोनंट्स इन्क्लुडेड आहेत, जसं आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस यांचा समावेश या सेडिमेंटरी सायकलमध्ये आपल्याला आढळून येतो. द गॅसियस सायकल इज अ स्पीडर सायकल दॅन द सेडिमेंटेशन सायकल. आता यामध्ये जर आपण बघितलं तर गॅसियस सायकल ही कशी आहे तर फास्टर आहे. कशापेक्षा? सेडिमेंटेशन सायकलपेक्षा. जसं एक्झाम्पल म्हणून दिलंय की इफ कार्बन डायऑक्साईड हॅज ॲक्युमुलेटेड इन एन एरिया इट इज क्विकली डिस्पर्स विथ द विंड और ॲब्सॉर्ब बाय प्लांट्स. आता कार्बन डायऑक्साईडचं एक्झाम्पल म्हणून सांगितलं आहे की कार्बन डायऑक्साईड हा कसा आहे, क्विकली डिस्पर्स होतो हवेमध्ये आणि लगेच प्लांट्स काय करतात, त्याला ॲब्सॉर्ब करतात. म्हणून गॅसियस सायकल ही कशी आहे तर ही सेडिमेंटरी सायकलपेक्षा कशी आहे, वेगवान आपल्याला आढळून येते. आता क्लायमॅटिक चेंजेस आहेत, ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्या कशावर अफेक्ट करतात तर स्पीड, इंटेन्सिटी अँड इक्विलिब्रियम ऑफ दीज सायकल्स. या सायकल्सवर क्लायमॅटिक चेंजचा परिणाम होतो, ह्युमन ॲक्टिव्हिटीचा परिणाम आपल्याला आढळून येतो. हेन्स व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ दीज सायकल्स आर एक्सटेन्सिव्हली स्टडी नाउअडेज. आणि म्हणून अभ्यासावर आता आपल्याला विशेष भर देण्याची गरज आहे. जसं आपल्याला डू यू नो दिला आहे की सायकल गॅसेस जर बघितलं आपण, सेडिमेंटरी सायकल कॅनॉट बी कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम इच अदर. जर आपण विचार केला तर गॅसियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल ह्या दोन्ही कशा नाहीत तर एकमेकांशिवाय सेपरेटली त्या आपल्याला आढळून येत नाही किंवा त्या कम्प्लिटेड होत नाहीत. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन कुठे प्रेझेंट असतात, आपल्याला माहिती आहे की नायट्रोजन हा कोणत्या फॉर्ममध्ये आहे, गॅस फॉर्ममध्ये आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. तो 78% नायट्रोजन आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट दिसतो. अँड इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड, जर आपण त्याचा कंपाऊंडचा विचार केला तर नायट्रोजन ऑक्साईड आपल्याला सॉइलमध्ये म्हणजे सेडिमेंट्समध्ये आढळून येतात. सिमिलरली कार्बन ऑकर्स इन अबायोटिक फॉर्म मेनली इन कोल, ग्रॅनाइट, डायमंड, लाइमस्टोन एक्सेट्रा. आता कार्बन आपल्याला कशामध्ये आढळून येतं, कोळशामध्ये, ग्रॅनाइट, डायमंड, हे लाइमस्टोन या सगळ्यांमध्ये आपल्याला काय आढळतं, कार्बन. इन द अर्थ क्रस्ट अँड इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस इन द ॲटमॉस्फिअर. अर्थ क्रस्टमध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईड आपल्याला आढळून येतो. जसं अर्थच्या क्रस्टमध्ये कोल, ग्रॅनाइट अँड डायमंड, लाइमस्टोनमध्ये आपल्याला काय आढळतं तर कार्बन डायऑक्साईड आढळून येतो. आणि ॲटमॉस्फिअरमध्ये जर आपण बघितलं तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी आहे, 0.03% आपल्याला आढळून येतं. जनरली कार्बन इज प्रेझेंट इन प्लांट्स अँड ॲनिमल फॉर मच शॉर्टर ड्युरेशन दॅन इट इज इन कोल. आणि आपल्याला जर बघितलं तर प्लांट्स आणि ॲनिमलमध्ये प्रेझेंट असणारा जो कार्बन आहे त्याच्यापेक्षा आपल्याला फॉर मच शॉर्टर ड्युरेशन दॅन इट इज इन कोल, कोळशामध्ये आढळतो त्याच्यापेक्षा कोळशापेक्षाही वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आपल्याला काय आढळतं, कार्बनचं प्रमाण खूप कमी आढळून येतं. आता नेक्स्ट आपल्याला सायकल कंटिन्यू करायची आहे, द कार्बन सायकल. आता या कार्बन सायकलमध्ये काय सांगितलं आहे, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड कार्बन सायकल. आता कार्बन सायकल म्हणजे नेमकं काय आहे, यामध्ये सर्क्युलेशन होत असतं आणि रिसायकलिंग पण होतं. कशाचं तर कार्बनचं. लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून एखादा आपल्याला माहिती आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेथ झाल्यानंतर त्याचं ॲटमॉस्फिअरमध्ये पुन्हा काय होत असतं, रिसायकलिंग घडून येतं. म्हणजे हे यालाच आपण काय म्हणत असतो, कार्बन सायकल असं म्हणतो. अबायोटिक कार्बन ॲटम आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल इन टू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू फोटोसिंथेसिस अँड रेस्पायरेशन. जनरली आपल्याला माहिती आहे की कार्बन ॲटम काय होत असतात, सर्क्युलेट होत असतात आणि रिसायकल होत असतात. कोणत्या प्रोसेसनी तर फोटोसिंथेसिस आणि रेस्पायरेशन या 2 प्रोसेसनी. आता आपल्याला फोटोसिंथेसिस माहिती आहे की प्लांट्स काय करतात तर स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईडचा यूज करतात आणि रेस्पायरेशन प्रोसेसमध्ये ते काय होत असतं तर कार्बन डायऑक्साईड हा बाहेर पडत असतो. हेन्स द कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल्स. आणि म्हणून कार्बन सायकल ही खूप महत्त्वाची सायकल आपल्याला आढळून येते. Plants convert carbon dioxide into carbohydrates by the process of photosynthesis. आपल्याला माहिती आहे की वनस्पती काय करतात तर कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्शन कार्बोहायड्रेट्समध्ये म्हणजे अन्नामध्ये कन्व्हर्शन करतात आणि कुठल्या प्रोसेसद्वारे, फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे. सिमिलरली दे प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड्स लाईक प्रोटीन अँड फॅट्स टू. आणि अशाच पद्धतीने कार्बोहायड्रेटसारखेच कुठले कंपाऊंड ते फॉर्म करतात, प्रोटीन आणि फॅट्स पण ते फॉर्म करतात. मग हर्बिओरस काय करतात तर फीड अपॉन प्लांट्स. हर्बिओरस जे आहेत ॲनिमल्स, हर्बिओरस काय करतात तर प्लांट्सला
फीड करतात आणि कार्निव्होरस फीड अपॉन हर्बिओरस. कार्निव्होरस हे अन्नासाठी हर्बिओरसवर डिपेंड असतात. इन दिस वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लांट टू हर्बिओरस, फ्रॉम हर्बिओरस टू कार्निव्होरस अँड फ्रॉम कार्निव्होरस टू अपेक्स कन्झ्युमर. आणि अशा पद्धतीने हा जो कार्बन ट्रान्सपोर्ट होत असतो कसा, प्लांट्सकडनं हर्बिओरसकडे, हर्बिओरसकडून कार्निव्होरसकडे आणि कार्निव्होरसकडून अपेक्स कन्झ्युमरकडे त्याचा आपल्याला काय होताना दिसतं, ट्रान्सपोर्ट, कार्बन ट्रान्सपोर्ट होताना दिसतो. खाली आपल्याला 2 मेन प्रोसेस दाखवल्या आहे. मेन प्रोसेस इन द कार्बन सायकलमध्ये फर्स्ट आहे की त्याला आपण कोणती प्रोसेस म्हणतो की सनलाईट यूज केलेला आहे, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर आणि क्लोरोफिल प्लांट्समध्ये प्रेझेंट असतं, म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय तयार होताना दिसतंय, C6H12O6 वॉटर आणि ऑक्सिजन आपल्याला बाहेर पडताना दिसतो. आणि सेकंड जी प्रोसेस आहे ती मायटोकॉन्ड्रियामध्ये घडते आहे, म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं काय होत आहे, ग्लुकोजचं कशामध्ये कन्व्हर्शन होत आहे, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतोय आणि त्याच्यापासून एनर्जी फॉर्म होते. म्हणजे ही जी प्रोसेस आहे याला रेस्पिरेशन प्रोसेस असं म्हणतात. मग अशीच तुम्हाला सांगितलं की काय होतं तर फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन या 2 प्रोसेस मार्फत काय होत असतं, कार्बन हा सर्क्युलेट आणि रिसायकल होत असतो आणि यालाच आपण कार्बन सायकल असं म्हणतो. अशा पद्धतीने आपण इथे काय बघितलं आहे की कार्बन सायकल कोणत्या 2 मेन प्रोसेसने घडून येते तर फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन. पुढे हे इव्हेंच्युअली आफ्टर डेथ all types of consumer are decomposed by decomposer like bacteria and fungi and carbon dioxide is released again into the atmosphere. अशा पद्धतीने एखादा ॲनिमल काय झाला, डेथ झाला तर त्याचं कंझ्युमर काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे कंझ्युमर जे आहेत म्हणजे डिकम्पोज करतात त्याला. आणि डिकम्पोजर म्हणजे कोण तर बॅक्टेरिया आणि फंगाय हे त्याच्या बॉडीमध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो रिलीज करतात ॲटमॉस्फिअरमध्ये अँड यूज अगेन बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आणि पुन्हा त्याचा वापर लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी करण्यात येतो. इन दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास ऑन फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनादर. आणि अशा पद्धतीने हा कार्बन जो आहे कंटिन्युअसली एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे ट्रान्सफर होत असतो. आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कार्बन गोज टू द ॲटमॉस्फिअर अँड इट अगेन टेकन बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेथ झाल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये असणारा जे कार्बन आहे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये निघून जातं आणि ॲटमॉस्फिअरमध्ये असणारा जो कार्बन आहे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम पुन्हा टेकन अप करतात. आणि अशा पद्धतीने हे चक्र म्हणजेच कार्बन सायकल आपल्याला कंटिन्यू आढळून येते. तुम्हाला माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड इज रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर थ्रू अबायोटिक प्रोसेस. कुठल्या कुठल्या प्रोसेसने कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो तर आपण जर फॉसिल फ्युएल बर्न करत असलो म्हणजे वूड, फॉरेस्ट फायर्स अँड वल्कॅनिक ॲक्टिव्हिटी जर असेल तर त्यामुळे कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. ऑक्सिजन इज रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर बाय द बायोटिक प्रोसेस म्हणजे फोटोसिंथेसिस. कार्बन डायऑक्साईड थ्रू रेस्पिरेशन प्रोसेसने बाहेर पडतो. The equilibrium of oxygen and carbon dioxide gases in the atmosphere is maintained by plants. आणि ह्या ज्या प्लांट्स असतात त्या काय करत असतात तर वातावरणामध्ये असणारं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड जे गॅस रिलीज होत असतात त्यांचं काय करतात तर समतोल राखण्याचं, इक्विलिब्रियम ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गॅसेसचं म्हणजे समतोल राखण्याचं, बॅलन्स राखण्याचं काम कोण करत असतात, प्लांट्स करत असतात. आणि म्हणून आपल्यासाठी प्लांट्स खूप महत्त्वाचे आहेत. पण आपण आज जर बघितलं तर काय करतो आहोत, मोठ्या प्रमाणावर प्लांट्स कट केल्या जात आहेत आणि म्हणून हा जो बॅलन्स आहे हा बिघडत चाललेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतच आहे. अशा पद्धतीने आपण कार्बन सायकल कंटिन्यू केलेली आहे आणि बायोजिओकेमिकल सायकल या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट टाइम आपण ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल काय आहेत हे कंटिन्यू करणार आहोत. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू.